Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th स्टँडर्डचा फोर्स आणि प्रेशर. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा लेसन जरा हार्ड वाटतो, पण खूप इंटरेस्टिंग छान टॉपिक आहे. पहिले कन्सेप्ट क्लिअर करा, मग तुम्हाला 100% सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट खूप छान क्लिअर होणार आहे. मग आता याच्या अगोदर आपण खूप सारे कन्सेप्ट बघितला, तर बाइंड फोर्स काय आहे हे आपण समजून घेतलं. मग याच्यावरतीच डिपेंड काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज नक्की काय आहे समजून घेऊया. तुमच्या पुस्तकात पेज नंबर 19 वरती ह्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे, आता ट्राय दिस मध्ये काही क्वेश्चन पण विचारले आहे. त्या प्रश्नांची उत्तर पण साइड बाय मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन पण करा. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट दे गिवन, दॅट इज टेक अ पीस ऑफ थिन अल्युमिनियम शीट अँड डीप इट इनटू वॉटर इन अ बकेट. व्हॉट डू यू ऑब्झर्व. काय करायचं, एक अल्युमिनियमचा पत्रा घ्यायचा आहे आणि तो बकेट घ्यायचा, बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. काय आन्सर आहे, येस, इट सिंक्स इन द वॉटर. तो अल्युमिनियमचा पत्रा त्या पाण्यामध्ये बुडेल. एवढं छोटं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. काय आन्सर लिहिणार तुम्ही, इट सिंक्स इन द वॉटर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन त्याच्यावरती दिलेला आहे. नाउ शेप द सेम पीस ऑफ अल्युमिनियम into the small boat and place it on the surface of water. Its float, isn't it? म्हणजे काय करा, आता त्या अल्युमिनियम शीट पासून एक बोट सारखा आकार तयार करा आणि त्या बकेट मध्ये ठेवा. आता तो पाण्यात बुडेल का तरंगेल रे, येस, शुअरली, येस, द बोट फ्लोट्स ऑन अ वॉटर सरफेस. म्हणजे पत्रा पाण्यात बुडतोय, पण त्याच पत्र्यापासून तयार केलेली बोट जी आहे ती पाण्यात बुडत नाही. मग याच्यामध्ये काय लॉजिक आहे, काय प्रिन्सिपल आहे, येस स्टुडंट, इट्स नथिंग बट इट वर्क्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ बाइंड फोर्स. बाइंड फोर्सच्या प्रिन्सिपल वरती हे सगळं काम करतं आणि म्हणून पत्रा पाण्यात बुडतोय, पण त्याच पत्र्यापासून बनलेली जी बोट आहे ती पाण्यात बुडत नाहीये. सेम, द आयर्न नेल गेट सिंक्स इनटू द वॉटर. खिळा जो आहे, एक लोखंडाचा खिळा घ्या, तो पाण्यात बुडतोय, पण त्या लोखंडापासून बनवलेली जी बोट आहे ती मात्र पाण्यामध्ये तरंगत नाही, ती फ्लोट करते. खूप अवजड सामान जे आहे ते वाहून नेते. वाय, बिकॉज इट वर्क्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ बाइंड फोर्स. बाइंड फोर्स, प्लावक बलाच्या प्रिन्सिपल वरती ते काम करतं, म्हणून ती बोट काय होते, पाण्यामध्ये बुडत नाही, पण खिळा मात्र काय होतोय, पाण्यामध्ये बुडतोय. बिकॉज व्हेन एनी ऑब्जेक्ट deep into the water, at that time buoyant force works on it, and due to the buoyant force the object reduces its weight. कुठलाही पदार्थ आपण पाण्यात बुडवल्यानंतर त्याच्यावरती काय होतं, बायंड फोर्स काम करायला लागतं आणि बायंड फोर्समुळे काय होत असतो, तो ऑब्जेक्ट वेटलेस आहे. मग त्या बोटला पण काय होत असतो, वेटलेस फील होत असतं आणि ती बोट इझिली काय होत असते, फ्लोट होत असते. पण तो खिळा मात्र काय होतो, पाण्यामध्ये बुडत असतो, जस्ट ड्यू टू द प्रिन्सिपल ऑफ बायन्स. अँड वन मोर question is given is that it becomes easier to swim in the sea water than in the fresh water. समुद्राच्या पाण्यात पोहणं अधिक सोपं असतं त्या गोड्या पाण्यामध्ये पोहण्याच्या ऐवजी. Why? Because the density of sea water is greater than that of the fresh water because of the different type of salts get dissolved in the sea water. समुद्राचं जे पाणी आहे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार विरघळलेले असतात आणि त्या क्षारांमुळे त्यांची डेन्सिटी वाढलेली असते आणि त्याच्यामुळे काय होत असतं, ते पाणी आपल्याला वरती असं तरंगून ठेवत असतं. त्या मानाने जे फ्रेश वॉटर आहे, गोडं पाणी आहे, त्याच्यामध्ये काय असतात, जे क्षार आहेत त्या मानाने कमी असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये इझिली काय होतं, सिंक होऊ शकतो. गोड्या पाण्यामध्ये आपण काय होतं, डुबू शकतो. आपल्याला त्याला स्विमिंग करणं पण काय होत असतं, आपल्याला हार्ड जात असतं ॲज कम्पेअर टू द मरीन वॉटर ऑर दी सी वॉटर. या अशा पद्धतीने याच्यावरती या खूप सारे क्वेश्चन्स हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, त्याचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये एक बटाट्याची आणि लिंबाची पण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय करायचं आहे, 2 ग्लास घ्यायचे आहेत. काय करायचं आहे, सेम वॉटर दोन्ही ग्लासमध्ये घ्यायचं आहे. एक लेमन घ्या, लिंबू घ्या. तर ह्या पाण्यामध्ये काय होईल, हे जे लिंबू आहे ते लिंबू काय होईल, तळापर्यंत जाणार आहे. पण ह्या ज्या ग्लासमध्ये आहे तुम्हाला काय करायचं आहे, 2 टेबलस्पून काय करायचं आहे, सॉल्ट ऍड करायचं आहे. सॉल्टी वॉटर, याच्यात 2-3 चमचे काय करायचे, मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर काय होणार आहे, हे तुमचं जे पहिल्या ग्लासमध्ये विदाऊट सॉल्ट नॉर्मल जे वॉटर आहे, साध्या पाण्यामध्ये काय होणार आहे, नॉर्मल वॉटरमध्ये तुमचं जे लेमन आहे ते खाली तळापर्यंत जाणार आहे आणि हे सॉल्टी वॉटरमध्ये ते असं अधांतरी लटकणार आहे, ते वर
वरती नाही खाली नाही असं. मग असं का होत असतं? जस्ट ड्यू टू द बायंड फोर्स. इथे काय होत असतं? सॉल्टमुळे त्याची डेन्सिटी वाढते आणि ते बायंड जो फोर्स असतो, बायंड फोर्स इज हिअर द बायंड फोर्स इज ग्रेटर दॅन इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याच्या वजनापेक्षा बायंड फोर्स हा जास्त काम करतो, कारण त्याची क्षारता घनता वाढलेली असते. त्याच्यामुळे ते लिंबू काय होतं? पाण्यावरती तरंगतं. इथे मात्र बायंड फोर्स काय आहे तुमचा? लेस आहे आणि ग्रॅव्हिटेशनल म्हणजे त्याचं जे वजन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जास्त आहे, म्हणून काय होतं? ते लिंबू खाली तळाशी जात असतं. म्हणजे इथे पण काय होतं? इथे बायंड फोर्स कमी आहे म्हणून ते खाली जातं, इथे बायंड फोर्स जास्त आहे म्हणून ते काय होत असतं? अधांतरी असं तरंगत असतं. सो इथे सगळ्या एक्झाम्पल मधून तुम्हाला बायंड फोर्स विषयी काय समजलं तर ते पॉइंट्स महत्वाचे की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते पॉइंट्स छानपैकी समजून घेऊयात. सो स्टुडंट, फर्स्ट पॉइंट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, दॅट इज बायंड फोर्स इज डिपेंड ऑन विच थिंग्स. पहिला बायंड फोर्स कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन दी व्हॉल्यूम. इफ द volume of an object is greater, the buoyant force is also greater. डिपिंग जो बुडणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं व्हॉल्यूम जास्त असेल तर बायंड फोर्स पण काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्यानंतर बायंड फोर्स कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन द डेन्सिटी ऑफ लिक्विड. लिक्विडच्या डेन्सिटीवरती पण बायंड फोर्स डिपेंड आहे. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द बायंड फोर्स. ओके, जर डेन्सिटी लिक्विडची जास्त आहे तर बायंड फोर्स पण काय आहे? जास्त आहे. जितकी जास्त डेन्सिटी तितका बायंड फोर्स काय आहे तुमचा? जास्त आहे. याचं एक साधं एक्झाम्पल आहे तुमच्या डेली लाईफ मधलं की लोखंडाचा जो खिळा आहे, नेल, गेट सिंक इन टू द वॉटर बट गेट फ्लोट ऑन मर्क्युरी. असं का होत असतं? इथे डेन्सिटीचा संबंध आहे. लोखंडाचा खिळा पाण्यामध्ये बुडतो पण मर्क्युरीवरती तरंगत असतो. का? कारण इथे जी पाणी आहे, पाण्याची डेन्सिटी काय आहे? हिअर समजा आपण काय केलं, इथे 2 बाउल घेतलेले आहे. एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि एका बाउलमध्ये काय घेतलं आपण? मर्क्युरी घेतलं, म्हणजे पारा घेतला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इकडे काय घेतलं? वॉटर घेतलं आणि याच्यामध्ये काय केलं आपण? एक जो नेल आहे अशा पद्धतीने हा खिळा टाकला. तो खिळा इथे बुडला, इट गेट सिंक. पण मर्क्युरीवरती काय झाला? तो खिळा इथे अशा पद्धतीने तरंगला. का तरंगला? बिकॉज द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज ग्रेटर. मर्क्युरीची डेन्सिटी काय आहे? इथे जास्त आहे ॲज कम्पेअर टू द वॉटर डेन्सिटी. पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे म्हणून तो मर्क्युरीवरती तरंगला आणि पाण्यात बुडाला. म्हणजे डेन्सिटी इथे मॅटर करते. ठीक आहे. The density of mercury is greater than the density of water. That's why the nail get float on mercury. So I think तुम्हाला आता बायंड फोर्स काय आहे हे सगळं छानपैकी डिटेलमध्ये समजलं असेल. पण आता हे कसं ओळखणार की ती वस्तू, दिलेली जी वस्तू आहे ती पाण्यात कधी तरंगणार, पाण्यात कधी बुडणार आणि ती अधांतरी कधी लटकणार, हे कशावरून तुम्ही ओळखणार आणि बायंड फोर्सचा त्याच्याशी नक्की काय संबंध आहे छानपैकी समजून घेऊया. तुमच्या पुस्तकात हे पेज दिलेलं आहे. या पेजवरती डिटेलमध्ये दिलेलं आहे की बायंड फोर्स कधी ती वस्तू तरंगणार, कधी मध्यंतरी लटकणार आणि कधी ती फ्लोट होणार. सो हा संबंध छानपैकी इथे समजून घेऊया बायंड फोर्स आणि सिंकिंगचा. सो हे मी तुम्हाला 3 बाउल आहे, 3 ग्लास घ्यायचे आहे, 3 बाउल घ्यायचे आहे. याच्याद्वारे तुम्हाला समजून सांगते. तिन्ही याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? वॉटर घ्यायचं आहे आणि एक ऑब्जेक्ट, समजा एक छोटासा बॉल घेतला. पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्या याच्या आणि तिसऱ्यामध्ये थर्ड. सपोज इट इज ए, बी आणि सी. मग आता बघा, समजा मग आता द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ बायंड फोर्स इज ग्रेटर दॅन इट्स वेट. मग आता हा ऑब्जेक्ट पाण्यावरती, हा जो बॉल आहे इथे पहिल्या बाउलमध्ये काय झालं, हा जो बॉल आहे हा पाण्यावरती तरंगलेला आहे. मग पाण्यावरती हा बॉल का तरंगला इथे? बिकॉज द बायंड फोर्स, हिअर द बायंड फोर्स इज ग्रेटर दॅन इट्स ग्रॅव्हिटेशनल वेट. ओके, इट्स वेट म्हणजे इथे काय झालेला आहे, हा जो बायंड फोर्स आहे की जो वरती ढकलणारा फोर्स आहे तो जास्त आहे. जास्त असल्यामुळे काय झालं, त्याच्या वेट पेक्षा बायंड फोर्स जास्त असल्यामुळे काय झाला, तो ऑब्जेक्ट पाण्यावरती तरंगला. ठीक आहे, समजलं. म्हणजे बायंड फोर्स जर जास्त असेल वजनापेक्षा त्या ऑब्जेक्टच्या, तर तो ऑब्जेक्ट पाण्यावरती तरंगतो. हे तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. mg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेट. इट. आता दुसऱ्या केस मध्ये काय झालं, तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट खाली तळाशी गेलेला आहे.
समजा खिळा आहे, दुसऱ्या केसमध्ये काय घेतला आपण, खिळा घेतला. हा खिळा काय झाला, पाण्याशी गेला, पाण्याच्या तळाशी गेला. इट मीन्स दॅट ऑब्जेक्ट सिंक इफ बायंड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. म्हणजे काय झाला, इथे बायंड फोर्स काय आहे, कमी, म्हणजे त्याचं जे वेट आहे इथे ह्या केसमध्ये ऑब्जेक्टचं वेट हे बायंड फोर्सपेक्षा जास्त आहे, म्हणून तो ऑब्जेक्ट काय झाला, तळाशी गेला, पाण्यात बुडाला. म्हणजे जर बायंड फोर्स जास्त असेल तर तो पाण्यावरती तरंगतो, बायंड फोर्स कमी असेल तो काय होत असतो, बुडत असतो पाण्यामध्ये. पण कधी कधी काय होत असतं, बायंड फोर्स आणि तुमचं जे वेट असतं ते काय असतं, इक्वल असेल. म्हणजे आपण ते प्लास्टिकच्या बॉटलचं एक्झाम्पल बघितलं ना, की त्याच्यामध्ये पाणी भरलं, आपण ती टब मध्ये टाकली तर ती धड पाण्यात बुडालीही नाही आणि वरती तरंगलीही नाही, मग ती अशी मध्यंतरी सिंक काय झाली, ती लटकत राहिली. किंवा आपण बटाट्याचं उदाहरण घेतलं की बटाटा जो आहे तो साध्या पाण्यामध्ये खाली गेला, पण मिठाच्या पाण्यामध्ये मध्ये तरंगला तो बटाटा. तर काय, इथे बायंड फोर्स, हिअर बायंड फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे याच्यामध्ये बायंड फोर्स आणि त्याचं जे वेट आहे ते काय झालं, इक्वल. मग तुम्हाला इथे समजलं असेल की बायंड फोर्स इथे जास्त असेल तर तो तरंगतो, बायंड फोर्स जर कमी असेल तर तो बुडतो, आणि बायंड फोर्स आणि त्याचं वजन सारखं असेल, दॅट इज व्हॉट द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायंड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. म्हणजे तो तिसऱ्या केसमध्ये काय होत असतो, तो ऑब्जेक्ट धड बुडतही नाही, धड तरंगत पण नाही. सो आय थिंक तुम्हाला हे इथे क्लिअर झालं असेल. हे तीनही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा की कधी ऑब्जेक्ट बुडणार, कधी ऑब्जेक्ट सिंक होणार आणि कधी तो अध्यांतरी तरंगणार. सो एक साधं सोपं लक्षात ठेवायचं, बायंड फोर्स जास्त तो वरती तरंगणार, बायंड फोर्स कमी तो खाली जाणार, आणि दोघंही सारखे तो मध्यंतरी लटकणार. ठीक आहे. सो आय थिंक बायंड फोर्स आणि हे सगळे वेगवेगळे एक्झाम्पलद्वारे तुमच्या सगळ्या छानपैकी ते कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. सो एक छोटासा टॉपिक राहिलेला आहे, तो छोटासा टॉपिक आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.